नागपुरात पैशाच्या वादातून गुन्हेगारांचा राडा, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना। गुन्हेगारांच्या राड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गुन्हेगारांनी 20हून अधिक वाहनं फोडली। पोलिसांनी 17 आरोपींना ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। चरस विक्रीत पकडलेले 5 आरोपींपैकी 4 जणांची पोलिसांनी धिंड काढली। अमरावतीच्या दर्याबादमध्ये तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या। बहीण आणि बहिणीच्या नवऱ्यासोबत वाद झाल्याने आत्महत्या। धाराशिव जिल्ह्यात शेकडो एकर सोयाबीन पीक अजूनही पाण्याखालीच। खरीप हंगाम गेला, आता रब्बीचा हंगाम जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी होणार। याद्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नदीवर पूल नसल्यानं रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहगी बारीपाड्यातील घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाअभावी पाण्याच्या प्रवाहातून 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या या महिलेचं नाव। अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील दुकानफोड प्रकरणाचा उलगडा। गांधी मार्केटमधील 4 दुकानात चोरी। 24 तासांच्या आत पोलिसांनी 2 चोरट्यांना पकडलेला आहे। खामगाव येथील अंमली पदार्थ तस्कर हैदर खान अनवर खान 1 वर्षासाठी स्थानबद्ध। एमपीडीए कायद्याखाली तस्करावर झालेली ही पहिलीच कारवाई।